चोर महिलेवर जबरदस्ती करायला गेला, महिलेने लढवली वेगळी शक्कल, मला एड्स आहे. क्षणात घडलेल्या या घटनेमागचं सत्य इतकं थरारक आहे की शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय तुम्हालाही विश्वास बसणार नाही. रात्रीची वेळ होती, परिसर पूर्णपणे शांत झाला होता. दिवसभराची धावपळ संपल्यानंतर लोक गाढ झोपेत होते. रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. अधूनमधून एखाद्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आणि दूरवरून जाणाऱ्या वाहनांचा मंद आवाज एवढंच ऐकू येत होतं. अशा वेळी एका घरामध्ये एक महिला एकटीच होती. सर्व दरवाजे बंद करून त्या आराम करण्याच्या तयारीत होत्या. त्यांना कल्पनाही नव्हती की काही क्षणात त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रसंग समोर उभा राहणार आहे. त्या घराच्या बाहेर बराच वेळ कोणीतरी दबा धरून बसल्याचं नंतर समोर आलं. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्या व्यक्तीने संधी साधली. अंधाराचा फायदा घेत तो सावकाश घराजवळ पोहोचला. आवाज होणार नाही याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली. घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि काही क्षणातच तो घराच्या आत पोहोचला आणि कोणालाही याची चाहूल लागली नाही. महिलेला सुरुवातीला काही संशय आला नाही, मात्र घरात काहीतरी हालचाल झाल्याचा क्षीण आवाज त्यांच्या कानावर पडला. त्या काही समजून घेण्याआधी समोर अचानक एक अनोळखी व्यक्ती उभी राहिली. चेहरा पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हता. त्या व्यक्तीच्या हालचाली पाहून ती चोरीच्या उद्देशाने घरात शिरल्याचं स्पष्ट झालं होतं. पण पुढच्या काही क्षणात त्याचा हेतू फक्त चोरीपुरता मर्यादित नसल्याचं लक्षात आलं. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या व्यक्तीने त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती क्षणाक्षणाला गंभीर होत होती. त्या घरात मदतीसाठी धावून येईल असं कोणीच नव्हतं. बाहेरही पूर्ण शांतता होती. प्रत्येक सेकंद महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत होता. चुकीचं एक पाऊल आयुष्यभराची शिक्षा ठरू शकत होतं. त्या क्षणी त्या महिलेच्या मनात अनेक विचार आले असतील. स्वतःचा जीव वाचवायचा की समोरच्या व्यक्तीला कसं थांबवायचं. हातात कोणतेही शस्त्र नव्हतं. शारीरिक ताकदीने सामना करणं शक्य नव्हतं. पण संकटाच्या वेळी अनेकदा बुद्धीचं सर्वात मोठं शस्त्र ठरते आणि नेमकं तसंच त्या महिलेने केलं. समोरचा व्यक्ती आणखी आक्रमक होत होता. त्याच्या वागण्यातून तो काहीतरी गंभीर गैरकृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. महिला मात्र बाहेरून घाबरलेल्या दिसत असल्या तरी त्यांच्या डोक्यात वेगाने विचार सुरू होते. त्यांना माहिती होतं की समोरच्याच्या मनात भीती निर्माण झाली तरच त्यातून त्यांची सुटका होऊ शकते. अचानक त्या महिलेने एक वाक्य उच्चारलं. त्या शब्दाचा अर्थ काय आहे हे ऐकताच समोरचा माणूस काही क्षणांसाठी जागेवर थबकला. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास एका क्षणात गायब झाला. तो गोंधळला. काही क्षणांपूर्वी जो व्यक्ती पूर्णपणे आक्रमक होता तो अचानक मागे सरकू लागला. महिला पुन्हा तेच सांगत राहिल्या. त्यांनी इतक्या ठामपणे आणि आत्मविश्वासाने ते शब्द उच्चारले की समोरच्या व्यक्तीला ते खरंच वाटू लागले. त्याच्या मनात संसर्गाची भीती निर्माण झाली. काही क्षणांपूर्वी जो हल्लेखोर पुढे येत होता आता तो स्वतःच मागे हटत होता. क्षणभरात संपूर्ण परिस्थिती उलटी झाली. महिलेवर दबाव आणणारा तो व्यक्ती आता स्वतःच घाबरलेला दिसत होता. त्याने पुन्हा त्या महिलेजवळ जाण्याचं धाडस केलं नाही. उलट शक्य तितक्या लवकर त्या घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्याचा संपूर्ण डाव कोलमडून पडला. तो घराबाहेर पडला, पण जाताना आणखी विचित्र प्रकार करून गेला. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. कदाचित महिला लगेच बाहेर येऊ नयेत किंवा मदत मागू नयेत म्हणून त्याने हे केलं असावं, पण त्याला माहित नव्हतं की महिलेकडे अजूनही मदत मिळवण्याचा मार्ग शिल्लक होता. दरवाजा उघडता येत नसला तरी महिलेकडे मोबाईल होता. त्यांनी विलंब न करता आपल्या शेजाऱ्यांना फोन केला. घाबरलेल्या आवाजात त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. काही मिनिटात शेजारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बाहेरून लावलेली कडी काढली आणि महिलेला सुरक्षित बाहेर काढलं. महिलेची अवस्था पाहून शेजाऱ्यांनाही धक्का बसला. ते स्पष्टपणे हादरल्या होत्या, मात्र त्यांनी धैर्य न सोडता संपूर्ण घटना सर्वांना सांगितली. त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. हा प्रकार साधा नव्हता, त्यामुळे प्रत्येक मिनिट महत्त्वाचा ठरत होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. घराची पाहणी करण्यात आली. आजूबाजूच्या परिसरातील माहिती गोळा करण्यात आली. कोणत्या मार्गाने तो व्यक्ती आला, कसा पळून गेला, त्याने काही पुरावे मागे ठेवले आहेत का याचा तपास सुरू झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येऊ लागलं. तपासादरम्यान पोलिसांना समजलं की पीडित महिला अनेक वर्षांपासून त्या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा आणि सून कामानिमित्त परदेशात राहत असल्याने त्या घरात एकट्याच राहत होत्या. ही बाब हल्लेखोराला आधीपासून माहित होती का याचाही तपास सुरू करण्यात आला. दरम्यान या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक जण एकाच गोष्टीची चर्चा करत होता. एवढ्या मोठ्या संकटातही त्या महिलेने दाखवलेलं धैर्य अनेकांना आश्चर्यचकित करणारं होतं. कारण अशा वेळी अनेक जण पूर्णपणे घाबरून जातात, पण त्यांनी स्वतःची बुद्धी शांत ठेवली. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की त्या महिलेने नेमकं असं काय सांगितलं होतं. कोणते असे शब्द होते ज्यामुळे समोरचा हल्लेखोर एका क्षणात घाबरून पळून गेला. खरंच त्यामागे काही सत्य होतं की ती फक्त वेळ मारून नेण्यासाठी वापरलेली युक्ती होती. प्रत्यक्षात त्या महिलेने हल्लेखोराला ठाम आवाजात सांगितलं, मला एड्स आहे, मी एड्सची रुग्ण आहे. हे शब्द ऐकताच संसर्गाच्या भीतीने तो चोर पूर्णपणे घाबरला. तात्काळ त्याने माघार घेतली, घराबाहेर पडला आणि दरवाजाला बाहेरून कडी लावून घटनास्थळावरून त्यानं पळ काढला. नंतर महिलेने शेजाऱ्यांना फोन करून मदत मागितली आणि पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. तो फरार असून त्याला पकडण्यासाठी विविध पथके काम करत आहेत. तपासादरम्यान परिसरातील पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो. संकट कितीही मोठं असलं तरी प्रसंगावधान, धैर्य आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय अनेकदा जीव वाचवू शकतो.
मात्र यासोबतच हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की HIV किंवा एड्स बाबत समाजात अनेक गैरसमज आहेत। या प्रकरणात महिलेने भीती निर्माण करण्यासाठी त्या आजाराचं नाव वापरलं, याचा अर्थ त्या आजाराबद्दल चुकीच्या समजुती पसरवणं योग्य नाही। या संपूर्ण घटनेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या महिलेने अत्यंत धैर्याने स्वतःचा जीव आणि सन्मान वाचवला आणि त्याच धैर्याचा सर्वत्र कौतुक होत आहे।